नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण डाळ शेवगा करणार आहोत। मस्त चमचमीत आंबट गोड असा हा डाळ शेवगा होणार आहे। तर अप्रतिम अशी ही भाजी आहे, भातासोबत उत्तम लागते, नक्की करून पहा। तर इथे मी 3 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत। तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे। तुरीच्या डाळीचं थोडं जास्त प्रमाण घ्या। एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा, यामध्ये पाणी टाकायचं आणि कुकरला ह्या डाळी शिजवून घ्यायच्या आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या मऊसूत डाळी शिजून तयार झाल्यात। आता फोडणीची तयारी करू। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की मग यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी छान फुलली की मग बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा तेलावर आणि 1 चिमूट हिंग सुद्धा टाकायचा आहे। आता हे थोडंसं परतलं की बारीक चिरलेला कोथिंबीर, हळद पावडर, लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडासा मसाला सुद्धा टाका, घरगुती मसाला असते तो। यात शिजवलेलं वरण टाका। थोडंसं पाणी म्हणजे हे खूप पातळ नाही करायचं किंवा खूप घट्ट सुद्धा नाही करायचं। आता ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आपण सोलून कापून घेतल्या आहेत त्या या वरणामध्ये टाकायच्या आहे। धुवून टाका आणि एक 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्या। वरून बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाका आणि झाकण ठेवून हे मस्त असं शेंगा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं। आता यात आपण चिंचेचा कोळ आणि गूळ टाकणार आहोत। तर चिंचेचा कोळ आणि गूळ जरूर टाका, खूप छान चव येते या वरणाला। तर इथे 5 ते 10 मिनिटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून। आणि इथे तुम्ही पाहू शकता शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत। आता आपण हे सर्व करूया। गॅस बंद करून घ्यायचा, पुन्हा थोडंसं कोथिंबीर टाका आणि मस्त वाफाळता भात आणि हे शेवग्याचं वरण नक्कीच करून पहा, खूप छान लागते, झटपट होते आणि अप्रतिम चव येते याला। तर भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह।